नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भारतातील दुसऱ्या लग्नासंबंधी कायदे. दुसरं लग्न कायद्याने केव्हा वैध ठरतं आणि केव्हा ते गुन्हा मानलं जातं. हिंदूंसाठी हिंदू विवाह कायदा 1955 लागू होतो. मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी आदी धर्मियांसाठी वेगळे कायदे आहेत. दुसरे लग्न वैध ठरण्यासाठी पहिले लग्न संपलेले असणं आवश्यक आहे. मग ते एकतर घटस्फोटानंतर किंवा दोघांपैकी एक जोडीदार मरण पावल्यानंतर. एका वेळी दोन लग्न करता येतात का? जर कोणी घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले तर ते गुन्हा मानलं जातं. भारतीय दंड संहिता कलम 494 नुसार शिक्षा होऊ शकते. मुस्लिम पुरुषाला 4 विवाह परवानगी आहे, पण न्यायसमता आणि काही अटींचं पालन करणं आवश्यक आहे. दुसरं लग्न करताना नोंदणी. दुसरं लग्न करताना विवाहाची नोंदणी करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कायदेशीर समस्या टाळता येतात. जर पहिले लग्न लपवून जर दुसरे लग्न केले तर IPCच्या 495 कलमनुसार हे गंभीर गुन्हा ठरतं आणि शिक्षा होऊ शकते. पत्नी किंवा पतीच्या मर्जीविना जर दुसरे लग्न केले ते मानसिक क्रूरता समजून घटस्फोटासाठी कारणही ठरू शकते. न्यायालयात अनेक खटले दुसऱ्या लग्नासंबंधी चालू आहेत. पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया इथे महत्त्वाची भूमिका बजावते. दुसरं लग्न करण्याआधी कायदेशीर सल्ला घेणे खूप गरजेचे आहे, अन्यथा कायद्याचा भंग होऊन गुन्हा ठरू शकतो.